चला मॅच इथून मात्र स्टार्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळते भोर 11 भोर विरुद्ध स्वराज्य 32 शिरा या दोन टीमच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट प्रेक्षकांना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. पश्चिम महाराष्ट्राचं तालुका ओपनचं क्रिकेट सध्या आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती नुकतीच पार पडलेली नगरसेवक ट्रॉफी जी कुक्षेत गावची स्पर्धा होती, सारसोळ्याच्या क्रीडांगणावरती ती स्पर्धा रंगली. त्या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजी मार्गवरती मयूर गोरख पनाळकर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतोय आणि वन बाउंडची ताकीद आता या गोलंदाजाला इथून मध्ये दिली जाते. एक धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेशा देखील होतोय. यावेळेला फटका चांगला बोरकर आता टाळ्या वाजवतात कारण त्यांच्या बॅट्समनच्या बॅट मधून इथून मात्र षटकार आला. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. टायमिंगचा योग्य वापर. पहिला बॉल तुझा राहिला परंतु तदनंतरचा हा बॉल माझा आहे हे बॅटरने सिद्ध केलं. यावेळेला देखील फटका चांगला. काय फटका सजवलाय. रडार मधील बॉल त्या बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि षटकाराची मोहर आपल्याला पाहायला मिळाली. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार. मनगटातील ताकद इथून मात्र वापरली गेली. फोरम स्ट्रॉंग आहेत असे फटके बघून या बॅट्समनचे वाटत आहे मैदानाच्या आतमध्ये. लगातारचा 3रा षटकार. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब फटकेबाजी. आजच्या दिवसातील दुसरा खेळाडू ज्याच्या बॅटमधून सलग 3 बॉलवरती 3 षटकार आलेले आहेत. पहिला खेळाडू या स्पर्धेतील क्षितिज मोरे त्याने 3 बॉलवरती 3 षटकार खेचले होते. आता बॅट्समन अक्षयच्या बॅटमधून 3 बॉलवरती 3 षटकार आलेले आहेत. जबरदस्त फटकेबाजी. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट झाली. एका धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. मयूर पनाळकर याच्यावरती मात्र फलंदाज अक्षय तुटून पडला होता. धावफलकावरती 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा हा बॉल खोलवर टप्प्याचा हा बॉल होता आणि एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. 1 ओव्हरचा खेळ आता संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 21 धावा. 21. जर का आपण बघितलं तर मयूर पनाळकर एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची ख्याती या संपूर्ण नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिलं शतक झळकावणारा पहिला खेळाडू आहे नवी मुंबईचा आणि नवी मुंबईमध्येच ते पहिलं शतक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. परंतु गोलंदाजी करत असताना कुठेतरी महागडा ठरलाय. तिथे मात्र 21 धावा त्यांनी खर्च केल्या. यावेळेचा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि तिथे मात्र 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेवरती इथून शांत राहावं लागतंय या फलंदाजाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला ऑफसाईडला फटका खेळायचा होता. या बॉलवरती देखील इथून मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावरती 23. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय परंतु अंपायर कळवत आहेत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. एक्स्ट्रा धावा धावफलकावरती इथून मात्र आपल्याला पाहावयास मिळतात. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होईल. अमरचा हा आणखीन एक तेज आणि तरार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चालला, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. अमरला माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धाबा आल्यात, या ओव्हरमध्ये कुठेतरी धाबांना लगाम लावण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि तेच काम सध्या गोलंदाज अमर करतोय. यावेळेला देखील क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न. अपील हा ICC क्रिकेट मधील 27वा नियम आणि इथे मात्र अपील केली गेली, परंतु इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जो अक्षय आक्रमकतेसाठी ओळखला जातो त्याच्या अगेन्स्ट हा डॉट बॉल आला. यावेळेला देखील चांगला फटका, गली रिजनच्या डोक्यावर हा फटका खेळला आणि तिथे मात्र 21 धाव प्राप्त झाली. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती रन्स आपण बघतोय 25. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न झाला, एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा एका धावेवरती बॅटरला संयम दाखवावा लागतोय. चांगलं षटक इथून मात्र हाताळलं गोलंदाज अमरनं आणि आता ओव्हर नंबर 2चा देखील खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 27. यावेळेला देखील फटका चांगला आहे, बॉल हवेत आणि ज्या विकेटसाठी जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये हा खेळाडू सापडलाय आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद झाला. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. अक्षय इथून मात्र झेलबाज झाला, चांगली बॅटिंग करत होता. वैयक्तिक त्याच्या बॅटमधून धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 24 धावा त्याच्या बॅटमधून आपण बघितल्या. एक झुंजार आणि ताबडतोब खेळी करून अक्षय मैदानाच्या बाहेर आला. अक्षय कोंडाळकर जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अजित. अजित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला. पाहूया अजितच्या माध्यमातून आता इथून मात्र कशा रीतीनं बॅटिंग केली जाणार. गोलंदाज तयार होतात दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला देखील फटका अप्रतिम आहे, नावातच जीत आहे अजितच्या आणि अजितच्या बॅट मधून हा पहिलाच बॉल फेस करत असताना आल्याबरोबरच आपला बॅटचा फेस ओपन करत समोरच्या दिशेला हा षटकार ठोकला. लाजवाब फटका सजवला जातोय आणि षटकाराच्या साह्याने त्या धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 33 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त खेळ इथून मात्र साकारला जातोय. भोर 11 भोर या टीमच्या माध्यमातून पुढचा बॉल. यावेळेला राऊंड विकेटनं अँगल कोण बनवून सध्या गोलंदाजी करतायत गोलंदाज राजू. राजूचा पुढचा बॉल. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु अंपायर कळवत आहेत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातील. मिनी परिसरातील हा खेळाडू आहे राजू, गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला देखील फटका चांगला, तिथे क्षेत्ररक्षक लाल्या आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग आणि पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब इथून मात्र क्रिकेट खेळले जाते भोर टीमच्या माध्यमातून, परंतु 32 शिवाळकर देखील इथून मात्र इम्प्रेस करतात. यावेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धाव देखील टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडली जाईल. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या ओव्हर मधील. यावेळेचा वेगवान बॉल, लायन लेन चांगली आहे. अचूक टप्प्यावरती आपल्या टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं
आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी राजूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. राजूच्या स्पेलमधील हा शेवटचा बॉल. यावेळेचा हा बॉल सोडून दिला. पंच कळवतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती इथून मात्र जोडल्या जातील. 37 धावा 2.5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर यावेळेला पुन्हा एकदा अंपायर कळवतात की हा देखील वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती सातत्याने जोडल्या जात आहेत. पुढचा बॉल. यावेळेला लाईन चांगली, परंतु पुन्हा एकदा अंपायर कळवतात की हा देखील वाईट बॉल आहे. लगातारचा तिसरा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि या ओव्हरमध्ये एकूण 5 वाईट बॉल या गोलंदाजाने रिलीज केलेत. ही लाईन चांगली आहे, हा टप्पा चांगला आहे. आता ओव्हर नंबर 3 चा देखील खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 39 धावा, एक गडी बाद. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ संपला. 2 कॅमेऱ्यांच्या साह्याने स्पर्धा सध्या लाईव्ह सुरू आहे. cricklive.in च्या माध्यमातून ही स्पर्धा सध्या YouTube या चॅनलवरती लाईव्ह दाखवली जाते. संपूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर आगामी देशांपर्यंत या स्पर्धेला पोहोचवण्याचं काम आमची क्रिक लाईव्हची टीम करते. क्वालिटी आणि क्लॅरिटी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेचा ओव्हर नंबर 4 मधील पहिलाच बॉल आणि तिथे मात्र बादची कडा. बॅट्समन झाला OUT आउट. बाद. अजित बॅक टू द पॅव्हिलियन. खतरनाक मारतो. कालच मारले ना त्याने 12 बॉल 50. नाही तो ओल्याच आहे. तेच हे आपली ती कळंबोलीची टीम कुठली? आदित्य प्लेयर याला पण घेतलेला विराज तांडेल. विराज तांडेल आपला सारसोळचा. आणि ते याला पण घेतलेलं स्पिनर मडवी, हर्षल मडवी. सन्माननीय दीपकजी भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. या वेलकम. आगतम सुस्वागतम सुस्वागतम. धारावा गावामध्ये कोणती स्पर्धा असू द्या सातत्याने ते भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं आम्ही करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. यावेळेला देखील क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न झाला. एक धाव कंप्लीट होती आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र शांत राहावं लागतंय या फलंदाजाला. अजूनही मात्र या ओव्हरमधील बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. पाहूया 3 बॉल अजूनही बाकी आहेत. यावेळेला फुलटॉसला फुल टोल केलाय. बॉलला धाडलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. येतोय ग्लोरियस. दूर 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 दूरवरचा हा षटकार. जबरदस्त फटका. पुन्हा एकदा गोलंदाज आता तयार होतील. अंपायर बॉल किती बाकी आहेत या ओव्हर मधील? तीन बॉल अजून शेष आहेत या ओव्हर मधील. पाहूया या 3 बॉल मध्ये आता किती मोठे फटके सजवले जातील.
गोलंदाज देखील आता पुन्हा एकदा तयार होतात आपल्या गोलंदाजी मार्क वरती. सुरुवातीला योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करत होते, परंतु जसा काही चुकीचा बॉल हाताळला त्या चुकीच्या बॉलवरती षटकाराची मोहर आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला देखील चांगला फटका, एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न दाखवला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती. या बॉलवरती आता धावा किती याकडे लक्ष असेल. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचलाय 48 धावा. दरम्यानचा पुढचा बॉल, गोलंदाज तयार, अक्षय तयार होतोय ओव्हर द विकेट न. यावेळेला देखील फटका चांगला. वाव, काय फटका सजवलाय. ऑफ साइडचा बॉल लेग साइडला खेळलाय. जबरदस्त फटका, रचनात्मक कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळाला. टायमिंगचा योग्य वापर आणि 6 धावा आपल्याला बघायला मिळतात. षटकाराच्या साह्याने आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय 54 धावा, 54 रन्स ऑन द बोर्ड. सर्वाधिक उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेतील. भोर 11 भोर या टीमच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला देखील चांगला फटका खेळला. या बॉलवरती 1च धाव मिळते. पहिल्या डावाचा खेळ आता संपला. धावफलकावरती धावा 55 आणि विजयासाठी येणाऱ्या 24 बॉल मध्ये स्वराज्य 32 शिराळा या टीमला धावा कंप्लीट करायच्या आहेत. 24 चेंडू 56 धावा. पाहूया या लक्ष्याचा आता इथून कशा रीतीने पाठलाग केला जाईल. कॅमेरावर बोलता पुरण टेनिस क्रिकेट वाल्यांचं तर एकदम यो आहे. पुरण टेनिस क्रिकेट मध्ये मी पहिल्यांदा जेव्हा भेंडकरला गेलो मॅच ना तेव्हा खरंच करतात. मग मी त्याला सांगलं बरं आवाज कमी कर बरं, थांब बरं. मग कैलासला फोन लावून दिला. मी कॉमेंट्रीला होतो. कैलास बरं या जरा सेटिंग करून दे बरं सगळी. त्याला सगळं सेटिंग करून दिली. तो ओळखीच झाला. मला लय मानतो तो. त्याला बोलत
छान ठीक आहे हरकत नाही बोललो नवीन आहे चालते बोललो पण शिकायला पाहिजे ना शिकून तुम्ही मैदानावर उतरा ना डायरेक्ट नाही उतरू शकत ना रे आता मी बोललो त्याला तो का भारी आहे माहिती का तो जो पोरे आहे ना तो यांचा आहे आपला 24 लाईव्ह इव्हेंट्स आहे ना त्याच्याशी तो सेपरेट झालेला पोरा मग तो एकटा कामायचं कीर्तन तो याच्यासारखा सेम याची कॉपीच आहे तो म्हणजे स्वतःच तो 100% पाहिजे त्याला काम पिन दिसायला पण व्यवस्थित पाहिजे कॅमेरावर पण त्याचं धावांवर लक्ष मॅच काय होतंय सगळा इंटरव्ह्यू आली का तो कोणाला डिस्टर्ब नाही करायचा किंवा क्रॉप करायचा मॅच झाली का हायलाइट्स करायचा कारण ते चांगला मोठा प्लेअर असतो त्याचे लगेच डिस्ट्रीब्यूट करायचा संध्याकाळी रात्रभर कोणाला तरी सांगून व्हिडिओ शॉट ते टाकायचे ते एडिट करूनची रील्स वगैरे असतात ना ते हा काय यावेळीचा पहिलाच बॉल अजित या खेळाडूचा पंच कळवतात की हा वाईट बॉल एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील स्ट्रायकिंग इनला मयूर पन्हाळकर आपल्याला पाहायला मिळतो तर नॉन स्ट्रायकिंग इनला अमर दरम्यानचा पुढचा बॉल फुल टॉस बॉल तो देखील कोणाला हाताळलाय मयूर पन्हाळकर या फलंदाजाला हा फुलटॉस बॉल हाताळून चूक केलेली आहे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर डाऊन द ग्राउंड पहिलाच बॉल फेस करत असताना षटकार आलाय मयूर पन्हाळकर यांच्या बॅट मधून तर नवी मुंबई प्रीमियर लीगचे सन्माननीय जर का आपण बघितलं तर कमिशनर दीपक बाळाराम पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं वेलकम आगतम सुस्वागतम त्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात यावेळेला देखील फटका अप्रतिम ज्या पद्धतीने दीपक सरांची एंट्री झाली आणि इथे मात्र त्यांचं या षटकाराने स्वागत केलेल्या जबरदस्त टोला 2 बॉलवरती 2 षटकार मयूरला माहिती आहे लक्ष मोठ्या म्हणजेच आपल्याला सुरुवातीपासूनच आक्रमकतेचं रूप इथून मात्र धाडस करावं लागेल आणि चांगली फटकेबाजी 2 बॉलवरती 2 षटकार आलेले आहेत ज्या प्रकारे बॅटिंग करत असताना अक्षयनं भोर या संघाला सुरुवात करून दिली होती तशाच प्रकारची सुरुवात आता मयूर गोरख पन्हाळकर आपल्या संघाला करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हा खरा ब्रँड आहे पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा सलग 3 बॉलवरती 3 षटकार काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते अक्षयच्या उत्तरास प्रति उत्तर देत असताना लाजवाब खेळ दाखवला जातोय मयूर पन्हाळकर अप्रतिम खेळ इथून मात्र दाखवला जातोय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय मयूर पन्हाळकर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मध्ये पहिलं शतक झळकावणारा खेळाडू बेलापूरची नाईटची स्पर्धा तिथे मात्र त्यानं पहिलं शतक झळकावलं आणि नवी मुंबईचा पहिला खेळाडू ठरला ज्याच्या बॅट मधून शतकीय पारी आपल्याला पाहायला मिळाली नामांकित खेळाडू आहे कोपर खेळणे या परिसराला खेळाडू बिलॉंग करतो यावेळेला देखील बॉल हवेत बॉल चाललाय फास्ट फील्ड मध्ये तिथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय रनआउटची संधी होती परंतु दुसरी धाव देखील इथून मात्र पूर्ण केली जाते 2 धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल देखील आपल्याला पाहायला मिळतात
20 धावा आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय. यावेळेला देखील हेलिकॉप्टर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे मात्र चांगली फिल्डिंग आणि एक धाव कंप्लीट झाली. एकाच धावेवरती इथून मात्र या फलंदाजाला संयम दाखवावा लागतोय. लाजवाब खेळ दाखवत असताना अजूनही मात्र या पहिल्या ओव्हर मधील एक बॉल बाकी आहे. 22 धावा धावफलकावरती. दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेला देखील फुल टॉस आणि हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा फटका आपण बघतोय. 6 धावांकरिता षटकार आलाय. जबरदस्त टोला आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन अमर गायकवाडच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपण बघतोय 28 धावा. महागडे षटक आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच ओव्हर मध्ये 28 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये आता धावा तुम्हाला करायच्या आहेत विजयासाठी. अजूनही 18 बॉल मध्ये 28 करायचे आहेत. अर्धा टप्पा हा गाठला. अजून अर्धा टप्पा हा गाठायचा. स्वराज्य 32 या टीमला विजयासाठी. पहिलाच बॉल एक धाव इथून मात्र टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाते. विकास चिकणे आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल एक धाव. दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा बॉल आपण बघतोय. डॉट बॉल. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार होईल. 27 धावांची गरज आहे येणाऱ्या 16 बॉल मध्ये. यावेळेला फटका चांगला आहे. ओ माय गॉड. हेलिकॉप्टर स्ट्रोक लँड कुठे होईल. बॉल चाललाय टाव कॉर्नरच्या डोक्यावरनं. बॉल सीमा पार आउट ऑफ द पार्क येतोय. हा षटकार काय फटका ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला आणि हेलिकॉप्टर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा. 6 धावांच्या मदतीने आता धावफलकावरती एकूण रन्स आपल्याला पाहायला मिळतात 35. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेट रिझर्व मध्ये चांगली फिल्डिंग करतायत आणि या बॉलवरती कोणत्या प्रकारची धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या ओव्हर मधील. पाहूया आता हे 2 बॉल कशा रीतीने हाताळले जातील. यावेळेला देखील फटका चांगला. ऑन दी अपचा फटका आपण पूल केलाय. पूल सक्सेसफुल पॉवरफुल. मयूर पनाळकर नावाचा बँड मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय आणि याही बॉलवरती 6 धावा प्राप्त झाल्यात. 6 धावेच्या मदतीने आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात 41 धावा. 41 धावा धावफलकावरती आपण बघतोय. आता एक बॉल अजूनही बाकी या ओव्हर मधील. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. यावेळेला देखील फटका चांगला. एक धाव कंप्लीट झाली आणि आता स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न होतोय. एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 42 धावा. जाऊया व्यासपीठावरती. नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर सन्माननीय दीपक बाळाराम पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं कार्य
त्याबरोबर कला क्रीडा क्षेत्रामध्ये देखील खूप चांगलं कार्य त्यांचं आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. कुक्षेत गावामध्ये अंडर-22चा संघ आहे, त्यांना देखील चांगले सहकार्य त्यांच्या माध्यमातून मिळत जातं. त्यानंतर विनोद दादा पाटील यांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. विनोद दादा पाटील यांचा या व्यासपीठावरती सचिन दादा नाईक यांच्या उपस्थितीमध्ये शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे शिल्पकार आपल्याला पाहायला मिळतात. अरविंद गोलंदाजी मार्कवर. अरविंदचा पहिला बॉल, लाईन चांगली, टप्पा चांगला आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. अरविंदचा पहिला बॉल डॉट बॉल. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे स्वराज्य 32 शिराळा या टीमला विजयासाठी. फुलटॉस बॉल चुकी झाली आणि चुकीचा मोबदला 6 धावांकरिता षटकार आलाय. एक्केचाळीस या धावसंख्येवरती खेळतोय मयूर गोरख पन्हाळकर. जबरदस्त फटकेबाजी. ओ माय गॉड, हा देखील बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. आज मयूर पन्हाळकर काय खाऊन आलाय असा प्रश्न आता त्याला विचारावा लागेल. ज्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, आता 41 मध्ये या 6 ऍड करा म्हणजे 47 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय मयूर पन्हाळकर. अर्धशतकासाठी 3 धावा तो दूर आहे आणि संघ विजयासाठी 2 धावा दूर आहे. यावेळेला बॉल हवेत खेळलाय आणि या बॉलवरती रन्स आता पाहावे लागेल. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया आता अर्धशतक कंप्लीट करेल का मयूर पन्हाळकर. पुन्हा एकदा बॉलर तयार होत आहेत. संघाला विजयासाठी 2 धावेची गरज. यावेळेला देखील आता 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 55 धावा. आता अर्धशतकासाठी 2 धावा दूर आहे मयूर गोरख पन्हाळकर. पाहूया पहिला अर्धशतक या स्पर्धेतील पाहायला मिळेल का. यावेळेला वाट पाहावी लागेल अर्धशतकासाठी. काय घडतंय, अर्धशतक कंप्लीट करू शकेल का. अजूनही विजयासाठी आता ओव्हर कंप्लीट झालेली आहे. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. 6 चेंडू 1 धाव 6 चेंडू. काय घडतं या मॅच मध्ये. सनी आलाय गोलंदाजी मार्क वरती. बॉल हवेत खेळलाय आणि हा सामना जिंकलाय स्वराज्य 32 शिराळा या टीमने. हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन, वेल प्लेड आणि हार्ड लक बॅड लक आपण देऊयात भोर 11 भोर या टीमला. परंतु मयूर पन्हाळकरची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. वैयक्तिक 48 धावांची धुवाधार खेळ आपल्याला पाहायला मिळाली मयूर पन्हाळकर यांच्यासाठी. 17 बॉलमध्ये 48 धावा. लाजवाब खेळ मयूर पन्हाळकर यांना स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पश्चिम महाराष्ट्राचा हा खरा वाघ आहे. ज्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये लढला, जवळजवळ 5 बॉल राखून हा सामना स्वराज्य 32 शिराळा या टीमने जिंकलेला आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट
ज्याने बॅटिंग करत असताना 48 धावा खोऱ्यानं कुठल्या तो ठरलाय पश्चिम महाराष्ट्राचा ब्रँडेड खेळाडू मयूर पनाळकर या व्यासपीठावरती हरिकेन स्पोर्ट्सची एक ब्रँडेड टी शर्ट देऊन आपल्याला सन्मानित केलं जाईल जे आम्हाला पुरस्कृत केली हरिकेन स्पोर्ट्सचे सर्व 80 स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर 80